एकता बहुउद्देशीय संस्था सोलापूरच्या वतीनं परप्रांतीय मौलानांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे। या संदर्भात संस्थेनं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात राज्य सरकारनं तातडीनं कठोर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। संस्थेच्या म्हणण्यानुसार 27 जून 2026 रोजी सोलापूर श्रमिक पत्रकार संघ कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही मागणी मांडण्यात आली होती। या मागणीला राज्यभरातील विविध प्रसार माध्यमातून प्रसिद्धी मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नागरिकांनी समर्थन दर्शवल्याचा दावा संस्थेनं केला आहे। निवेदनात महाराष्ट्रातील संत परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत राज्यात सामाजिक सलोखा, कायदा आणि सुव्यवस्था आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी सरकारनं आवश्यक ती पावलं उचलावीत असं म्हटलं आहे। तसंच महाराष्ट्रात बाहेरून येणाऱ्या काही मौलानांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून त्यांची पडताळणी करावी आणि राज्यातील शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक वाटल्यास त्यांच्यावर कारवाई करून महाराष्ट्राबाहेर पाठवावं अशी मागणी संस्थेनं केली आहे। एकता बहुउद्देशीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे। गेल्या 27/6/2027 रोजी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये परप्रांतीय मौलानांना महाराष्ट्रातून हद्दपार करा असा आमचा विषय होता। त्याच विषयाच्या अनुषंगाने आज पुन्हा आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। ही पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचा आमचा फक्त उद्दिष्ट असा आहे की आम्ही केलेल्या मागणीचा राज्य सरकारने काय विचार केला ही आमची भूमिका आहे। आणि त्याचबरोबर राज्य सरकारने जर आमच्या मागणीचा विचार केलाच नाही तर आम्ही यापुढे आमच्या एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोलापूर शहरातले प्रथमतः सर्व मदरसे आणि मशिदीची आम्ही जे ना तपासणी करू आणि प्रत्येक मदरसा मशिदीमध्ये जर परप्रांतीय मौलाना त्या ठिकाणी जर कामास असतील तर तिथल्या प्रत्येक ट्रस्टींना आम्ही एक निवेदन सादर करू की तुम्ही या परप्रांतीय मौलानांना या ठिकाणी ठेवूच नका। जर हे ठेवतच असतील आणि आमच्या मागणी जर मान्य करत नसतील तर त्या ट्रस्टींच्या विरोधामध्ये सुद्धा जे ना ते कायदेशीर कारवाई करावी अशी आमची भूमिका राहणार आहे। याकरता जे की आम्ही आज पुन्हा एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि दुसरा एक मुद्दा आमचा असा आहे की आम्ही केलेली मागणी ही इस्लाम धर्माच्या नियमात किंवा भारतीय संविधानाच्या नियमामध्ये हे बसत नाही म्हणून काही लोकांची अशी समज झालेली आहे। परंतु माझ्याकडे ही संविधानाची प्रत आहे। यामध्ये कलम 51A मध्ये 6वा मुद्दा आहे की स्त्रियांच्या सन्मानाला बाधा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे असं या संविधानामध्ये कळवलेलं आहे। देशात कुठेही राहण्याचा व व्यवसाय करण्याचा अधिकार असला म्हणून काय झालं, कसंही वागण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही हे या ठिकाणी विचार करण्याजोगा आहे। म्हणून मी आज या ठिकाणी मुद्दामून एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जे आहे का ही पत्रकार परिषद एवढ्याकरिता घेतली की महाराष्ट्राच्या मदरशा मशिदीमध्ये जे आहे की इथला विद्यार्थी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराचा तो झाला पाहिजे आणि त्याला महाराष्ट्राच्या शिवरायापासून ते भीमरायापर्यंतचा विचार जे की इथल्या विद्यार्थ्यांना कळाला पाहिजे। परप्रांतीयांना हे विचार ज्यांना कळत नाही, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना माहीत नाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी थोडीशी माहिती त्यांना कळल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ते सांगू शकणार नाहीत। म्हणून आमची ही एक ताठ भूमिका आहे की महाराष्ट्राचा मराठी मुसलमान या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मरू पडू लागलेला आहे। समाजाची अत्यंत अतोनात जे की हाल होत आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये तुम्ही पहा, आज फक्त हसन मुश्रीफ हे मराठी मुसलमान आमदार वगळता बाकीचे जे आमदार आहेत ते कुठले आहेत, ते परप्रांतीय आहेत सगळे। परप्रांतीयांशी आमचं काय देणं घेणं आणि परप्रांतीयांना महाराष्ट्राचा पुरोगामी विचार वारसा काय कळणार आहे अशी आमची भूमिका आहे। यापुढे प्रश्न असं यापुढे महाराष्ट्राचा मराठी मुसलमान जे आहे की ताट मानाने या महाराष्ट्रामध्ये राहायला पाहिजे ही अशी आमची भूमिका आहे। म्हणून आम्ही प्रत्येक महाराष्ट्र पिंजून काढणार आहे। तुम्ही अभिव्यक्ती चॅनलवर पहा, अभिव्यक्ती चॅनलमध्ये सुद्धा तिथल्या संपादकांनी जे अरबाज शेख यांची जी मुलाखत घेतली आहे ते मुलाखत आमच्या या मुद्द्याला धरून जे आहे की मुलाखत आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे इथल्या स्थानिक मौलानावर अन्यायच आहे एक प्रकारचा। स्थानिक मौलानांना कामच मिळत नाही हो। प्रत्येक मदरसा मशिदीमध्ये जे आहे ना सगळं परप्रांतीयाचंच राज्य झालेलं आहे आणि हे परप्रांतीय काय करू लागलेत तर फक्त भोंदू बाबागिरी आणि अंधश्रद्धा समाजाला फक्त हेच कळवू लागलेत। याच्याशिवाय त्यांनी पैगंबरांचा इतिहास त्यांनी काय कळवलेला आहे, पैगंबरांचा जर त्यांनी विचार जर या समाजाला कळवला असता तर ते स्वतः अशा पद्धतीने वागले नसते। त्यांनी मुलींचा लैंगिक अत्याचार किंवा मुलींचा लैंगिक छळ त्यांनी केला नसता। असे अनेक प्रकार जे की या राज्यामध्ये घडलेले आहेत। मागच्या 5-6 वर्षाखाली एक मौलवी परप्रांतीय या एका मशिदीमध्ये कामास होता।
तो मर्डरचा आरोपी होता. त्याला त्या सोलापूरच्या स्थानिक पोलिसांनी धरून जे उत्तर प्रदेशला परत पाठवलंय. मग असं यांची बोललं जातं की बाबा मदरशामध्ये आरोपीला, गुन्हेगारीला आणि देशद्रोही कृत्य करणाऱ्या मौलालीला देखील स्थान दिलं जातं आणि त्याला आश्रय दिला जातो. स्थान दिलं जातं असं म्हणणं माझं म्हणणं नाही. त्यांचं नॉन क्रिमिनल जे नाही त्यांचं सर्टिफिकेट तपासायला पाहिजे. ज्या त्या स्थानिक ट्रस्टीनी जे ना ते त्यांचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तपासूनच जे ना त्यांना कामाला ठेवायचं की नाही हे विचार करायला पाहिजे ना. हे विचार परप्रांती मौलवीकडून जिहादी वृत्तीचे मुलं घडवलं जात आहेत असाही आरोप केला जातो. नाही ते जिहाद वगैरे हा लव जिहाद किंवा जिहाद या प्रकरणावर आम्हाला काही सुद्धा बोलायचं नाही आहे. कारण ते असे प्रकार त्या ठिकाणी घडतायत नाही घडत आम्हाला माहीत नाही. परंतु मुळात जे प्रकार घडू लागलेत विद्यार्थ्यावर संस्कार घडवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना जे आहे ना वेगळ्या मार्गावर म्हणजे वाईट मार्गावर वळण देण्याचा प्रकार सुरू आहे. म्हणून आमची जी आहे ना एक मनापासून साध आहे, भावना आहे की मदरसा मशीद हे मुस्लिम धर्माचे जे आहेत ना ते आदराचे स्थान आहे. या ठिकाणी चांगले कार्य घडले पाहिजे आणि तो महाराष्ट्राचा मौलवीच करू शकतो, परप्रांतीय करू शकत नाही अशी आमची भूमिका आहे. ओके.